नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 4-5 दिवस एकच चर्चा चालू आहे, जनतेमध्ये चर्चा चालू आहे, सगळीकडे चर्चा चालू आहे. एकच आहे की पुन्हा लॉकडाऊन लागणार का, पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होणार का. जो नवीन व्हायरस येत आहे HMPV हा व्हायरस, या HMPV व्हायरसमुळं पुन्हा लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा आहे. भीतीदायक वातावरण तयार झाले, माणसं घाबरलेली आहेत. तर घाबरायचं काही कारण नाही. हा काय व्हायरस एवढा धोकादायक नाही. कोरोना व्हायरस होता, कोरोना व्हायरस जो आहे त्याच्यापेक्षाही हा व्हायरस कॉमन आहे. हा व्हायरस त्याची तीव्रता त्याची कमी. कोरोना व्हायरस चीनमधूनच आला. चीनच्या तिथूनच तो व्हायरस आला. अख्ख्या जगामध्ये तो व्हायरस पसरला. जगामध्ये व्हायरस पसरल्यामुळं प्रत्येक देशामध्ये लॉकडाऊन लागलं. काही देशांमध्ये लॉकडाऊन लावलं नाही, खास करून आपल्या भारतामध्ये लॉकडाऊन लागलं होतं. चीनवाल्यांनी तवा डाटा लपवायचं काम केलं होतं. चीनवाल्यांनी व्यवस्थित माहिती तेव्हा दिली नव्हती. आत्ता बी तेच करतात. व्यवस्थित माहिती देत नाहीत, काही सांगत नाहीत. जी व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकला, मीडियामध्ये जी काही दाखवलं जाते त्याच्यावर काही जनतेनं विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण की जी माहितीच लपवायची त्यांनी काम केलेलं आहे चीन सरकारनं. आता माहिती अशी कळते की तिथे दगावतात ते HMPV-मुळेच नाहीत, ते कोरोनामुळे काही रुग्ण दगावतात. काही कोरोनामुळे आजारी पडलेले आहेत रुग्ण, काही फ्ल्यूमुळे आजारी पडलेले आहेत, काही वातावरण थंडीचं आहे, त्या थंडीच्या वातावरणामुळं काही रुग्ण आजारी पडलेले आहेत. काही सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण आहेत, त्याच्यामुळे आजारी पडले. जी परिस्थिती जी दाखवली जाते ती परिस्थिती सत्य नाही. सगळी संभ्रमामध्ये परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चीन सरकार कायम संभ्रमामध्येच ठेवतं. जसं कोरोनामध्ये ठेवलं त्यांनी, तसं आपल्याला आता बी ती संभ्रमामध्येच ठेवते आणि काय माहिती व्यवस्थित सांगत नाही. आता हे जो व्हायरस आहे HMPV, याचं नाव जर तुम्ही बघितलं तर ह्याचं नाव आहे ह्युमन मेटापेमो व्हायरस. ह्युमन मेटापेमो व्हायरस या व्हायरसचं नाव आहे. त्याचा लॉंग फॉर्म हा आहे, शॉर्ट फॉर्म HMPV असा आहे. तर हा व्हायरस काय एवढा धोकादायक नाही. जसं कोरोनाची लक्षणं आहेत त्या पद्धतीचंही लक्षणं आहेत. ताप येणे, सर्दी होणे, अशा पद्धती लक्षणं आहेत. त्याच्यामुळे घाबरून जाण्यासारखं काय नाही. फक्त हा व्हायरस आपल्या श्वसनाच्या आजारागतच हा व्हायरस. जसा कोरोना व्हायरस श्वसनाच्या आजारागत होता, कोरोना व्हायरस श्वसनावर आघात करायचा, श्वसनावर तो हल्ला करायचा, तसाच हा व्हायरस आहे. पण हा व्हायरस कॉमन आहे. हा व्हायरसचा जो ताप आहे तो 4 दिवसांनी हा व्हायरसचा ताप कमी होतो. हा व्हायरस एवढा धोकादायक नाही. जसं कोरोना व्हायरसवर लस नव्हती तशी ह्या व्हायरसवर पण लस नाही. पण हा जो HMPV व्हायरस आहे हा जुना व्हायरस आहे. हा नवीन व्हायरस नाही. कोरोना व्हायरस नवीन आला, हा व्हायरस जुना आहे. हा व्हायरस केव्हा 1958 सालीच हा व्हायरस आलेला आहे. त्याची पडताळणी तपासणी 2001 साली झाली. आपल्या JP नड्डांनी सांगितलेले ते 2 दिवसांनी की ह्याची तपासणी 2001 साली त्यांनी पत्रकार परिषदेवर सांगितलेले आहे. 2001 साली झाली. याच्यावर जरी लस नसली तरी फक्त खबरदारी आपल्याला घ्यायची. खबरदारी अशा पद्धतीने घ्यायची की जी कोरोनामध्ये आपण खबरदारी घेत होतो तीच खबरदारी घ्यायची. मास्क वापरायच्यात, हात सारखं धुवायच्यात, अशा पद्धतीची खबरदारी घ्यायची. हा व्हायरस संसर्गजन्य आहे. त्याच्यामुळे हा व्हायरस जर एखाद्याला सर्दी खोकला झाला असला तर हा तुम्हाला लगेच होणार. त्या पद्धतीचा हा व्हायरस असल्यामुळे फक्त काळजी घ्यायला लागेल. आत्ता फक्त आपल्या इंडियामध्ये 7 ते 8 रुग्ण आहेत, जास्त रुग्ण नाहीत. हे रुग्ण जर वाढायचे नसेल तर आपल्याला खबरदारी घ्यायला लागेल. आपल्यासारखे हात धुवायला लागतात, आपल्याला सॅनिटायझरचा वापर करायला लागेल. आपल्याला जी गरजेच्या ठिकाणी जास्त गेलं नाही पाहिजे. जरी आपण बोलत बसलो तरी अंतर विशिष्ट ठेवले तर आपल्याला हा व्हायरस होणार नाही. अशा पद्धतीची जर खबरदारी आत्ताच घेतली तर हा व्हायरस वाढणार नाही, काय नाही. आणि घाबरण्यासारखं काय नाही. हा जो व्हायरस आहे तज्ज्ञांच्या मते म्हणा, रवी गोडसे यांनी पण सांगितलेले डॉक्टर, ते अमेरिकेमध्ये म्हणा, ते बाहेरच्या देशांमध्ये फिरत असतात, ते बाहेरच्या देशांमध्ये असतात. त्यांनी सांगितलेलं आहे की हा व्हायरस फक्त लहान मुलं असतात त्यांना घातक ठरू शकतो. त्यांना काही मृत व्यक्ती होऊ शकत नाही. आणि वृद्ध व्यक्ती त्यांना हा घातक ठरू शकतो. बाकी हा व्हायरस कॉमन आहे. हा व्हायरस न घाबरू नका, फक्त काळजी घ्या. काळजी घ्यायचं काम करा. सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, एवढंच करा, बाकी काही नाही. आज इतकं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.